रस्ता सुरक्षा किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट 3 गोष्टीशी जास्त रिलेटेड असतं आणि त्याच्यावरच चालतं। पहिले जसं चार्ज घेतला त्यावेळेस रेग्युलेशनचा विषय होता, तर ट्रॅफिक रेग्युलेटवर आम्ही हे केलं। त्याच्यानंतरचा एक एज्युकेशनचा आहे, आता एज्युकेशनचाही आपण चालू केला आहे आणि एन्फोर्समेंटचा ही आपला कंटिन्यू चालू असतो। सर, वाहतूक कोंडी इथे संध्याकाळी खूप असते, त्याच्यावर काय आता मागणी आहे? वाहतूक कोंडी ही आता आपल्याकडे जी आहे ती जॉग्राफिकल कंडिशन्समुळे झालेली आहे। जे घोडबंदर रोडला जाणारी रस्ता आहे त्याच्यावर 2च लेन चालू आहे, चा ब्रिज आहे, त्याला 3 लेननी कनेक्ट करतो, त्याच्या पहिले 4 लेननी 5 लेननी कनेक्ट करतो। तर हे जे बॉटलनेक होते त्याच्यामुळं आपल्याला इव्हनिंग आवर्समध्ये वाहतूक कोंडीचा सामना करायला लागतोय। तो थोड्याफार प्रमाणात लेन कटिंग, ब्रिज चढणीला, प्रत्येक ब्रिज चढणीला 3 हात नाका असेल, नितीन कंपनी ब्रिज असेल किंवा माजीवाडा ब्रिज असेल, त्या चढणीला जर आपण लेन कटिंग केली नाही तर आपण वाहतूक कोंडीतनं बऱ्यापैकी आपलं निजात होईल। हेवी वाहनांना काहीतरी पुढे हेवी वाहनं, हेवी जे वाहन आहेत, हेवी वाहनं त्यांना काय अटकाव करणार का, म्हणजे जे ट्रॅफिक जाम करतात? हेवी व्हेकलला आपण रात्री 9:30-10 पर्यंत जवळपास थांबून ठेवतो, 10च्या नंतर त्यांना आपण एंट्री देतो। पण मुंबईकडनं येणाऱ्या हेवी व्हेकल्सवर आपल्याला थोडंसं एन्फोर्स करताना प्रॉब्लेम येतो, कारण ऑलरेडी आपले रस्ते छोटे आहेत। हेवी व्हेकल जर रस्त्यात आलं तर आपल्याला त्यांना पासच करून द्यावं लागतं, आपल्याला दुसरा पर्याय नाही, कारण परत त्यांना थांबून ठेवलं तर परत एक दुसरा बॉटलनेक आपल्याकडे क्रिएट होईल।